श्री स्वामी समर्थ. मीन राशी 8 ते 14 जून साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. मीन राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा कोणते शुभ संकेत घेऊन येणार आहे? अनेक दिवसांपासून मनात दडलेल्या इच्छा पूर्ण होण्यास सुरुवात होईल का? करिअरमध्ये अपेक्षित प्रगती आणि मान्यता मिळेल का? आर्थिक अडचणींमधून मार्ग निघेल का? कुटुंबातील नातेसंबंध अधिक दृढ होतील का? प्रेमसंबंधांमध्ये भावनिक जवळीक वाढेल का? विद्यार्थ्यांना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळेल का? आणि तुमच्या संवेदनशील, कल्पक आणि दयाळू स्वभावामुळे या आठवड्यात एखादी विशेष संधी तुमच्या आयुष्यात आनंदाचे नवे रंग भरेल का? चला तर मग सविस्तर जाणून घेऊ मीन राशीचे साप्ताहिक राशी भविष्य. आपल्याला जर हे राशी भविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. ग्रहांची स्थिती पाहता हा आठवडा मीन राशीच्या व्यक्तींसाठी आत्मविश्वास, भावनिक समाधान आणि प्रगती घेऊन येणारा ठरू शकतो. अंतर्मनात सुरू असलेली घालमेल कमी होईल आणि अनेक गोष्टींबाबत स्पष्टता मिळेल. काही नवीन संधी तुमच्या दारात येऊ शकतात, मात्र त्यांचा योग्य वेळी स्वीकार करणे आवश्यक राहील. हा आठवडा स्वप्नांना वास्तवात उतरवण्याच्या दिशेने पहिले महत्त्वाचे पाऊल ठरू शकतो. मीन राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा भावनिक स्थैर्य, नवीन संधी आणि सकारात्मक बदल घेऊन येणारा ठरू शकतो. गेल्या काही काळापासून ज्या गोष्टींबाबत संभ्रम निर्माण झाला होता त्या आता हळूहळू स्पष्ट होऊ लागतील. तुमच्या अंतर्ज्ञान शक्तीचा आणि कल्पनाशक्तीचा योग्य वापर केल्यास अनेक अडथळ्यांवर सहज मात करता येईल. या आठवड्यात काही महत्त्वाच्या व्यक्तींची भेट होण्याची शक्यता आहे. त्यांच्या मार्गदर्शनामुळे किंवा सहकार्यामुळे तुमच्या जीवनाला नवी दिशा मिळू शकते. सामाजिक आणि कौटुंबिक क्षेत्रात तुमचा सन्मान वाढेल. मनात असलेल्या काही इच्छा पूर्ण होण्याचे संकेत दिसून येत आहेत. एकंदरीत हा आठवडा स्वतःवर विश्वास ठेवून पुढे जाण्याचा आणि नवीन आशा निर्माण करणारा ठरेल. करिअर आणि व्यावसायिक जीवन. करिअरच्या दृष्टीने हा आठवडा चांगला आणि प्रगतिकारक राहू शकतो. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या मेहनतीची आणि कामातील प्रामाणिकतेची दखल घेतली जाऊ शकते. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कौतुक किंवा नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या कल्पना आणि काम करण्याची पद्धत इतरांना प्रभावित करू शकते. ज्या व्यक्ती नवीन नोकरीच्या शोधात आहेत त्यांना सकारात्मक संधी मिळू शकतात. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा आठवडा नवीन ग्राहक, नवीन व्यवहार आणि आर्थिक वाढीचा ठरू शकतो. सर्जनशील, कलात्मक, शैक्षणिक किंवा सल्लागार क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना विशेष लाभ होण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या शेवटी एखादे महत्त्वाचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याने समाधान मिळेल. आर्थिक जीवन. आर्थिक बाबतीत हा आठवडा हळूहळू सुधारणा घेऊन येणारा ठरू शकतो. अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. काही नवीन उत्पन्नाचे स्रोत निर्माण होऊ शकतात. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून लाभ मिळण्याचे संकेत आहेत. त्यामुळे आर्थिक ताण कमी होण्यास मदत होईल. तथापि भावनेच्या भरात खर्च करणे टाळा. घरगुती गरजा, धार्मिक कार्य किंवा कुटुंबासाठी काही अतिरिक्त खर्च होऊ शकतो. मोठ्या आर्थिक व्यवहारांमध्ये सावधगिरी बाळगा. आठवड्याच्या उत्तरार्धात धनलाभाची एखादी आनंददायी बातमी मिळू शकते. बचतीकडे विशेष लक्ष दिल्यास भविष्यात अधिक सुरक्षितता निर्माण होईल. कौटुंबिक जीवन. कौटुंबिक वातावरण या आठवड्यात प्रेम, आपुलकी आणि सहकार्याने भरलेले राहू शकते. घरातील सदस्यांशी असलेले संबंध अधिक दृढ होतील. काही जुने मतभेद दूर होऊन नात्यांमध्ये गोडवा वाढेल. कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या यशामुळे आनंदाचे वातावरण निर्माण होईल. पालकांचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद लाभदायक ठरतील. भावंडांशी असलेले संबंध अधिक मजबूत होतील. घरात एखाद्या शुभकार्याची किंवा धार्मिक कार्यक्रमाची चर्चा होऊ शकते. कुटुंबासोबत घालवलेला वेळ मानसिक समाधान देईल. आठवड्याच्या शेवटी एखादी आनंदाची बातमी संपूर्ण घरात उत्साह निर्माण करू शकते. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधांच्या बाबतीत हा आठवडा अत्यंत भावनिक आणि सुंदर ठरू शकतो. प्रिय व्यक्तीसोबत मनमोकळा संवाद साधण्याची संधी मिळेल. नात्यातील काही गैरसमज दूर होऊन विश्वास वाढेल. प्रेम व्यक्त करण्यासाठी आणि नाते अधिक दृढ करण्यासाठी हा काळ अनुकूल राहील. अविवाहित व्यक्तींना एखादी विशेष व्यक्ती भेटण्याची शक्यता आहे. ही ओळख पुढे जाऊन गंभीर नात्यात बदलू शकते. विवाहित व्यक्तींना जोडीदाराचे प्रेम आणि सहकार्य मिळेल. एकमेकांच्या भावनांना समजून घेतल्यामुळे वैवाहिक जीवन अधिक आनंददायी बनेल. आरोग्य जीवन. आरोग्याच्या दृष्टीने हा आठवडा सामान्यतः चांगला राहील, परंतु भावनिक ताणामुळे मानसिक थकवा जाणवू शकतो. मनातील चिंता आणि नकारात्मक विचार दूर ठेवण्याचा प्रयत्न करा. पुरेशी झोप आणि नियमित दिनचर्या आवश्यक राहील. पचनसंस्था, पाय किंवा सर्दी खोकल्याशी संबंधित किरकोळ तक्रारी जाणवू शकतात. योग, ध्यान आणि प्राणायाम यांचा चांगला फायदा होईल. पाण्याचे सेवन वाढवा आणि संतुलित आहार घ्या. मानसिक आरोग्याकडेही विशेष लक्ष देणे आवश्यक राहील. प्रवास. या आठवड्यात धार्मिक, कौटुंबिक किंवा व्यावसायिक कारणांसाठी प्रवासाचे योग आहेत. काही प्रवास अचानक ठरू शकतात, परंतु ते लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. नवीन ठिकाणे आणि नवीन व्यक्तींची ओळख तुमच्या विचारविश्वाला नवी दिशा देऊ शकते. धार्मिक स्थळांना भेट देण्याचा योगही संभवतो.
प्रवासादरम्यान खर्चाचे नियोजन करा. वाहन चालवताना विशेष काळजी घ्या. हा प्रवास मानसिक ताजेपणा आणि प्रेरणा देणारा ठरेल. आध्यात्मिक जीवन. आध्यात्मिक क्षेत्रात हा आठवडा विशेष अनुकूल राहू शकतो. देवपूजा, ध्यान, जप आणि धार्मिक वाचन याकडे तुमचा कल वाढेल. अंतर्मनातील अस्वस्थता कमी होऊन मानसिक शांतता लाभेल. एखाद्या धार्मिक किंवा आध्यात्मिक व्यक्तीचे मार्गदर्शन लाभदायक ठरू शकते. समाजसेवा आणि दानधर्माच्या कार्यातून समाधान मिळेल. श्रद्धा आणि सकारात्मक विचार यामुळे जीवनातील अनेक समस्या सोप्या वाटू लागतील. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा चांगल्या संधी घेऊन येणारा ठरू शकतो. अभ्यासात लक्ष केंद्रित राहील आणि नवीन विषय समजून घेणे सोपे जाईल. स्पर्धा परीक्षा, कला, साहित्य, संगीत आणि संशोधन क्षेत्रातील विद्यार्थ्यांना विशेष लाभ होऊ शकतो. शिक्षकांचे मार्गदर्शन उपयुक्त ठरेल. वेळेचे योग्य नियोजन केल्यास अपेक्षित यश मिळण्याची शक्यता आहे. अभ्यासात सातत्य ठेवल्यास मोठी प्रगती साधता येईल. काही विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक संधी किंवा पुरस्कार मिळण्याची शक्यता आहे. उपाय. दररोज श्री विष्णू किंवा श्री दत्तात्रेय यांचं स्मरण करा. ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्राचा जप करा. गुरुवारी पिवळ्या वस्तूंचे दान करा. गरजू व्यक्तींना अन्नदान करा. धार्मिक ग्रंथांचे वाचन करा आणि सकारात्मक विचार जोपासा. हा आठवडा मीन राशीच्या व्यक्तींसाठी भावनिक समाधान, नवीन संधी आणि प्रगती घेऊन येणारा ठरू शकतो. करिअरमध्ये सकारात्मक बदल, आर्थिक बाबतीत सुधारणा, कौटुंबिक जीवनात आनंद आणि प्रेमसंबंधांमध्ये अधिक जवळीक अनुभवता येईल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ मेहनतीचे फळ देणारा ठरू शकतो. आरोग्याची काळजी घेत सकारात्मक विचार आणि संयम राखल्यास हा आठवडा अनेक शुभ अनुभवांनी भरलेला राहील. श्री स्वामी समर्थांच्या कृपेने तुमच्या जीवनात सुख, समृद्धी, यश आणि मानसिक शांती वृद्धिंगत होवो. धन्यवाद.